नमस्कार. मी ईश्वरी. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो ऐकताना कदाचित तुमचे डोळे भीतीमुळे विस्फारले जातील. ही गोष्ट एका अशा प्रवासाची आहे जो सुरू तर झाला पण तो कधी संपलाच नाही. ती अमावस्येची रात्र होती. मी पुण्याहून कोकणात माझ्या गावी निघाले होते. रात्रीचे 1:45 झाले असावेत आणि मी मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत भीषण अशा कशेडी घाटात शिरले होते. हा तोच घाट आहे जिथे आजही अनेक अनुभवी ड्रायव्हर्स रात्री गाडी थांबवायला घाबरतात. पाऊस इतका प्रचंड होता की वायपर्स पूर्ण वेगाने चालवूनही समोरचा रस्ता धूसर दिसत होता. आजूबाजूला घनदाट जंगल, खोल दरी आणि मध्येच एखादी जुनी मोडकी घरं लुकलुकणाऱ्या प्रकाशात दिसत होती. माझ्या कारच्या रेडिओवर फक्त स्टॅटिक आवाज येत होता. खर्र खर्र खर्र, जणू कोणीतरी पलीकडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतं. अचानक एका धोकादायक वळणावर हेडलाईटच्या प्रकाशात मला एक आकृती दिसली. रस्त्याच्या मध्योमध एक बाई उभी होती. तिने पांढरा शुभ्र परकर पोळकं घातलं होतं, पण तिचे कपडे पूर्णपणे ओले आणि चिखलाने माखलेले होते. तिच्या हातात एक जुना कंदील होता, जो विझलेला असूनही त्यातून एक निळसर धूर निघत होता. मी जोरात ब्रेक मारला. गाडी घसरत जाऊन अगदी तिच्या जवळ थांबली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी काच थोडी खाली केली आणि थरथरत्या आवाजात विचारलं, काकू, काय झालं? मदतीची गरज आहे का? ती बाई हळूच मान वर करून माझ्याकडे बघू लागली. तिचे डोळे, देवा, तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते, बाहुल्याच नव्हत्या. ती फक्त इतकंच म्हणाली, बाळा, खूप थंडी वाजतीये, मला पलीकडच्या वस्तीत सोडशील का? माझ्या मनात भीतीची एक लहर चमकून गेली, पण कशेडी घाटातल्या त्या पावसात तिला तिथे सोडणं मला माणुसकीला धरून वाटलं नाही. मी मागचा दरवाजा उघडला. ती गाडीत बसली. ती बसताच गाडीतलं तापमान अचानक खूप खाली गेल्यासारखं वाटलं. माझ्या तोंडावाटे वाफ निघू लागली. मी गाडी पुढे काढली. गाडीत अचानक एक विचित्र दुर्गंधी पसरली, जसं एखादं प्रेत अनेक दिवसांपासून कुजत पडलेलं असावं. मी गुदमरले. मी आरशात पाहिलं की ती बाई काय करतीये. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मागच्या सीटवर ती बाई बसली होती, पण आरशात तिचा फक्त सांगाडा दिसत होता. हो, आरशात तिचं मांस, तिचे कपडे काहीच दिसत नव्हतं. फक्त हाडांचा एक सापळा गाडीत बसलेला दिसत होता. मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं तर आरशात मागचा सीट रिकामा दिसत होता. मी थरथरत्या हाताने गाडी चालवत होते. ईश्वरी, शांत हो, हा भ्रम आहे, मी स्वतःला समजावत होते. पण तेव्हाच मागून एक थंडगार आवाज आला, बाळा, आरशात काय बघतीयस? मी तर तुझ्या अगदी मागे उभी आहे. मी किंचाळले. मागून कोणीतरी माझ्या सीटच्या मागून माझे केस जोराने ओढले. माझे डोके मागे आदळले. मी स्टेअरिंगवरून ताबा गमावला. गाडी रस्त्याच्या खाली कशेडी घाटाच्या एका खोल दरीत कोसळली. गाडी पलटी होत होती. काचा फुटल्या. धातूचा ओरखडा काढणारा आवाज आला आणि शेवटचं जे मला आठवतंय ते म्हणजे ती बाई माझ्या कानाजवळ येऊन जोरजोरात हसत होती. आता तू पण या घाटातच राहशील, कायमची. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका जुन्या मोडकळीस आलेल्या हॉस्पिटलमध्ये होते. पण तिथे एकही माणूस नव्हता. चारी बाजूंनी फक्त रक्ताचे डाग आणि भिंतीवर ओरखड्याच्या खुणा होत्या. ही तर फक्त सुरुवात होती. माझे डोळे जड झाले होते. कपाळावरून रक्ताची एक गरम धार ओघळत होती. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला वाटलं मी सुखरूप आहे. पण कशेडी घाटातलं मृत्यूचं तांडव तर आता कुठे सुरू झालं होतं. मी एका गंजलेल्या स्ट्रेचरवर पडले होते. सभोवताली पांढऱ्या भिंती होत्या, ज्या आता पिवळ्या पडल्या होत्या आणि त्यावर रक्ताचे सुकलेले थर होते. छतावरचा पंखा अतिशय संथ गतीने आवाज करत फिरत होता. कट्स कट्स कट्स, जणू तो कधीही अंगावर पडेल. हॅलो, कोणी आहे का? मदत करा. माझा आवाज त्या रिकाम्या कॉरिडॉरमध्ये घुमला. उत्तरादाखल फक्त एक भयान शांतता मिळाली. मी थरथरत्या हाताने स्ट्रेचरवरून खाली उतरले. माझे पाय जमिनीला टेकले आणि मला जाणवलं
की जमीन बर्फासारखी थंड आहे. मी हळूहळू चालत बाहेर आले. समोर एक लांबच लांब कॉरिडॉर होता. तिथल्या ट्यूबलाईट्स लुकलुकत होत्या. अचानक मला दूरवर एक आकृती दिसली. एक नर्स पाठमोरी उभी होती. तिने जुना फाटलेला पांढरा युनिफॉर्म घातला होता. सिस्टर, प्लीज, मी इथे कशी आले? माझी गाडी कशेडी घाटात दरीत पडली होती. मी धावत तिच्याजवळ गेले आणि तिचा खांदा धरला. ती नर्स वळली. तिचं तोंड पाहताच माझी रक्ताची गुठळी झाली. तिचं तोंड जाड काळपट डोळ्याने गच्च शिवलेलं होतं. डोळ्यांच्या जागी फक्त 2 खोल काळे खड्डे, ज्यातून काळा पू वाहत होता. तिने तिचा थरथरणारा हात माझ्याकडे केला. तिच्या हातात एक जुनी सिरिंज होती, ज्यामध्ये काळपट रंगाचं सडलेलं रक्त भरलेलं होतं. मी उलट्या दिशेला धावायला लागले. माझं हृदय छाती फाडून बाहेर येईल इतक्या जोरात धडधडत होतं. मी एका वॉर्डमध्ये शिरले आणि दरवाजा आतून बंद केला. तिथे रांगेत अनेक बेड होते, ज्यावर पांढऱ्या चादरीने झाकलेली प्रेतं होती. मी एका कोपऱ्यात बसून रडायला लागले. हे स्वप्न आहे. ईश्वरी, हे फक्त एक वाईट स्वप्न आहे, मी स्वतःला सांगत होते. पण तेव्हाच एका बेडवरची चादर हळूच हलली. मग दुसऱ्या बेडवरची आणि तिसऱ्या. एकामागून एक ती प्रेतं बेडवर बसू लागली. त्यांच्या हाडांच्या कडकडाटाचा आवाज संपूर्ण खोलीत घुमू लागला. त्या पांढऱ्या चादरींच्या खालून त्यांचे सडलेले काळे पडलेले हात बाहेर आले. ते सगळे माझ्या दिशेने बोट दाखवून एका सुरात पुटपुटत होते. नवीन पाहुणी, कशेडीचा नवीन बळी. मी दुसऱ्या बाजूच्या खिडकीकडे धावले. खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती जाम झाली होती. बाहेर पाहिलं तर तिथे रस्ता नव्हता, महामार्ग नव्हता. तिथे फक्त अथांग काळोख होता. जणू हे रुग्णालय कशेडी घाटाच्या जमिनीवर नसून नरकाच्या कुठल्या तरी खोल दरीत होतं. अचानक मागून कुणाचे तरी थंडगार ओठ माझ्या कानापाशी आले. तोच कुजलेल्या प्रेताचा वास. तीच बाई होती, जिने माझ्याकडे लिफ्ट मागितली होती. तिने तिचे लांब काळे नख माझ्या गळ्यावर फिरवले आणि कुजबुजली, इथून बाहेर जाण्याचा रस्ता फक्त एकाच ठिकाणाहून जातो बाळा, शवघरातून. पण तिथे जाण्यापूर्वी तुला तुझा चेहरा आम्हाला द्यावा लागेल. तिने तिचा हात माझ्या चेहऱ्याकडे नेला आणि तिच्या तीक्ष्ण नखांनी माझ्या गालावर एक खोल जखम केली. वेदनेने मी किंचाळले. अचानक त्या खोलीतल्या सर्व ट्यूबलाईट्स फुटल्या. पूर्ण अंधार झाला. अंधारात मला फक्त त्या बाईचे पांढरे डोळे चमकताना दिसत होते. मी जीव वाचवण्यासाठी अंधारातच धावत सुटले. धावताना जमिनीवर काहीतरी मऊ आणि ओलं लागलं. मी खाली पाहिलं तर जमिनीवर मानवी अवयवांचा खच पडला होता. मी पडले, धडपडले, पण थांबले नाही. धावता धावता मी एका मोठ्या लोखंडी दरवाजापाशी पोहोचले. त्यावर रक्ताने लिहिलं होतं, पोस्टमॉर्टम रूम. मी दरवाजा ढकलला आणि आत शिरले. तिथे जे मी पाहिलं ते पाहून माझ्या अस्तित्वाच्या चिंध्या झाल्या. तिथे एका टेबलवर एक शरीर पडलं होतं, ज्याचं पोस्टमॉर्टम चालू होतं. आणि ते शरीर कोणा दुसऱ्याचं नाही, तर माझंच होतं. मी स्वतःलाच त्या टेबलवर मृतावस्थेत पडलेलं पाहत होते. माझं डोकं फुटलं होतं आणि शरीराचा अर्धा भाग चक्काचूर झाला होता. माझ्या समोरच्या त्या टेबलावर मीच पडले होते. माझे डोळे उघडे होते, पण ते निर्जीव होते. कशेडी घाटातल्या त्या भीषण अपघातात माझ्या शरीराची झालेली अवस्था पाहून माझं काळीज चरर्र झालं. माझ्या शरीरातून रक्ताचा एकही थेंब वाहत नव्हता. जणू माझं सगळं रक्त या अदृश्य शक्तींनी शोषून घेतलं होतं. मी ओरडले, नाही, हे शक्य नाही. मी जिवंत आहे. मी श्वास घेतेय. मी स्वतःच्या छातीवर हात ठेवला, पण तिथे धडधड नव्हती. तिथे फक्त एक खोल पोकळी होती. माझं हृदय तिथे नव्हतं.
मला विदारक सत्य कळलं की मी या क्षणी एक आत्मा होते, पण माझं शरीर अजूनही त्या टेबलावर कोणाची तरी वाट पाहत होतं. अचानक त्या शवघरातल्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक सावली बाहेर आली. ती सावली नव्हती. तो एक डॉक्टर होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची कातडी लोंबकळत होती आणि त्याने गळ्यात घातलेलं स्टेथोस्कोप चक्क मानवी नसांपासून बनलेलं होतं. तो माझ्या शरीराजवळ गेला आणि त्याने एक मोठी गंजलेली सुरी हातात घेतली. तो कुत्सितपणे हसून म्हणाला, "तुला वाटलं तू कशेडी घाटाच्या अपघातातून वाचलीस? ईश्वरी, त्या महामार्गावर जो कोणी त्या बाईला लिफ्ट देतो तो कधीच जिवंत परत जात नाही. आता तुझं हे शरीर आमचं घर होईल." त्याने सुरी माझ्या शरीराच्या पोटावर फिरवली. मी धावत गेले आणि त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण माझा हात त्याच्या शरीरातून आरपार गेला. मी त्याला स्पर्श करू शकत नव्हते. मी हताश झाले. तेव्हाच मला खिडकीबाहेर पुन्हा ती बाई दिसली. ती आता जमिनीवर नव्हती. ती छताला उलटी टांगलेली होती. तिचे लांब केस जमिनीपर्यंत पोहोचले होते. तिने खिडकीवर नखांनी ओरखडा काढला आणि ओरडली, "तिचं हृदय बाहेर काढ, मला ते खायचंय." मी पळायला लागले. शवघराच्या दुसऱ्या बाजूला मला एक छोटी खिडकी दिसली, जिथून थोडा निळा प्रकाश येत होता. मी तिथे पोहोचले तर तिथे एक आरसा होता, पण तो साधा आरसा नव्हता. त्या आरशात मला माझं खरं रूप दिसलं. माझं अर्धं तोंड छिन्नविच्छिन्न झालं होतं आणि माझ्या डोक्यातून मेंदू बाहेर येत होता. मी अशी दिसतीये? मी रडू लागले. अचानक त्या खोलीतल्या सर्व कपाटांचे दरवाजे एकाच वेळी उघडले. त्यातून कशेडी घाटात आधी बळी गेलेल्या लोकांची प्रेतं बाहेर येऊ लागली. ती जमिनीवर रांगत, अंगावर सरपटत माझ्याकडे येऊ लागली. त्यांच्या तोंडावाटे एकच आवाज येत होता, "आम्हाला तुझं रक्त हवंय, आम्हाला तुझा श्वास हवाय." मी त्या डॉक्टरकडे पाहिलं. त्याने माझ्या शरीराचं पोट फाडलं होतं. तो आतून काहीतरी बाहेर काढत होता, पण ते हृदय नव्हतं. तो एक काळा कोळसा होता. "हिचं हृदय कुठे आहे?" तो डॉक्टर जोरात ओरडला. मला आठवलं, अपघाताच्या वेळी जेव्हा गाडी कशेडी घाटाच्या दरीत पलटी झाली होती, तेव्हा माझं हृदय बाहेर पडून त्या जंगलातल्या एका झाडापाशी पडलं होतं. याचा अर्थ, जोपर्यंत माझं हृदय त्या घाटातल्या मातीत आहे, तोपर्यंत हे सैतान माझ्या शरीराचा पूर्ण ताबा घेऊ शकत नव्हते. मला माझं हृदय शोधावं लागेल. मी ठरवला. मी त्या शवघराच्या लोखंडी दरवाजाकडे धावले. मागे ती बाई छतावरून खाली उतरली आणि माझ्या मागे धाव लागली. ती आता 4 पायांवर धावत होती, जसा एखादा हिंस्त्र प्राणी धावतो. तिचं तोंड इतकं मोठं झालं होतं की ती एका घासात माझं डोकं फोडू शकत होती. मी कॉरिडॉरमध्ये आले. तिथे पुन्हा ती शिवलेलं तोंड असलेली नर्स उभी होती. तिने मला अडवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला ढकलून पुढे निघाले. अचानक पूर्ण रुग्णालय जोरात हलू लागलं. जमिनीला मोठ्या भेगा पडू लागल्या आणि त्यातून रक्ताचे कारंजे उडू लागले. भिंतींमधून हजारो हात बाहेर आले आणि त्यांनी माझे पाय पकडले. "सोडा मला, सोडा!" मी जीवाच्या आकांताने ओरडत होते. ती बाई माझ्या अगदी जवळ पोचली होती. तिने तिचे पंजे माझ्या पाठीत खुपसले. वेदना इतकी तीव्र होती की मला वाटलं माझा आत्माच फाटून जाईल. पण मी हार मानली नाही. मी स्वतःला खेचून त्या मुख्य दरवाजापर्यंत नेलं. मी दरवाजा उघडला आणि बाहेर झेप घेतली. पण बाहेर महामार्ग नव्हता. बाहेर फक्त कशेडी घाटाची अथांग आणि काळोखी दरी होती.
मी त्या दरीत पडत असताना मला वरून त्या बाईचा आवाज आला, "तू कुठेही जा, तुझं हृदय माझ्याकडेच आहे ईश्वरी." तिने तिच्या हातात एक लाल धडधडणारं मांस धरलं होतं. ते माझं हृदय होतं. मी कशेडी घाटाच्या त्या अथांग आणि काळोख्या दरीत पडत होते. पण अचानक माझे शरीर हवेतच थांबले. जणू काही अदृश्य साखळ्यांनी मला जखडून ठेवलं होतं. मी वर पाहिलं. त्या चेटकिणीने तिचे केस खालपर्यंत लांबवले होते आणि मी किंचारले, जणू कोणीतरी माझ्या जिवंत शरीराचे तुकडे करत होतं. कशेडी घाटाच्या त्या शांततेत माझी किंकाळी घुमली. ती वेदना मानवी कल्पनेच्या पलीकडची होती. "बघ ईश्वरी, तुझं हे हृदय आता माझं झालंय. जोपर्यंत मी हे पूर्ण खाणार नाही, तोपर्यंत तुझा आत्मा या घाटात तडफत राहील." ती चेटकीण अक्राळ विक्राळ हसू लागली. मी हार मानणार नव्हते. मला आठवलं, माझ्या गाडीत एक छोटीशी गोष्ट होती. माझ्या आजीने दिलेलं एक रक्षणाचं पदक, जे मी नेहमी गळ्यात घालायचे. जरी मी आत्मा होते, तरी माझ्या आत्मिक अस्तित्वावर त्या श्रद्धेचा प्रभाव होता. मी डोळे मिटले आणि पूर्ण ताकदीने त्या पदकाचं स्मरण केलं. अचानक माझ्या छातीतून एक शुभ्र प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशाने त्या चेटकिणीचे केस जळू लागले. तिने वेदनेने मला सोडून दिला. मी वेगाने खाली जमिनीवर पडले. पण जमीन आता जमिनीसारखी नव्हती. ती कवट्यांनी भरलेली होती. मी उठले आणि धावत पुन्हा त्या शवघराकडे गेले. तिथे तो विकृत डॉक्टर अजूनही माझ्या शरीराची चीरफाड करत होता. "थांब!" मी ओरडले. तो डॉक्टर वळला. त्याच्या डोळ्यातून काळे रक्त वाहत होतं. "तू परत आलीस? मरायला?" मी त्याच्यावर झेप घेतली. यावेळी माझ्या अंगात एक वेगळीच शक्ती होती. मी त्याचा हात पकडला आणि तो जोरात मुरगळला. त्याच्या हाताची हाडं कडकड करून तुटली. त्याने सुरी खाली टाकली. मी ती उचलली आणि थेट त्याच्या छातीत खुपसली. त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर आला आणि तो जागीच भस्म झाला. पण खरी लढाई अजून बाकी होती. ती चेटकीण खिडकीतून आत शिरली. तिचे डोळे आता निळे झाले होते. तिने जमिनीवरचे प्रेत आपल्याकडे ओढले आणि त्या प्रेतांच्या अवयवांपासून एक अवाढव्य शरीर बनवलं. ती आता 10 फूट उंच झाली होती. तिने तिचे पंजे माझ्या शरीराकडे नेले. "जर मी हे हृदय खाऊ शकले नाही, तर मी तुझं शरीरच जाळून टाकीन." ती गरजली. तिने माझ्या शरीराला आग लावण्याचा प्रयत्न केला. मी धावत गेले आणि थेट माझ्या शरीरात शिरण्याचा प्रयत्न केला. "आत जा, ईश्वरी, आत जा." मी स्वतःला ओरडत होते, पण माझं शरीर थंड होतं. ते मला आत घेऊ शकत नव्हतं. तेव्हाच मला समजलं, मला माझं हृदय परत मिळवावंच लागेल. मी त्या चेटकिणीच्या अवाढव्य शरीरावर चढले. तिने मला झटकण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचे केस घट्ट पकडून ठेवले होते. तिच्या हातातलं हृदय मी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने मला चावण्याचा प्रयत्न केला, पण मी झुकले आणि तिचे बोट छाटले. तिच्या हातातून माझं हृदय खाली पडलं. ते कवट्यांमध्ये जाऊन पडलं. मी खाली उडी मारली. चेटकीण माझ्या मागे झेपावली. तिचे जबडे माझ्या डोक्यावर येणार इतक्यात मी ते हृदय उचललं आणि थेट माझ्या उघड्या पोटाच्या जखमेत कोंबललं. धडक, धडक, धडक. एका क्षणात
संपूर्ण कशेडी घाटात एक मोठा स्फोट झाला. पांढरा प्रकाश चहूबाजूंनी पसरला. ती चेटकीण, ती नर्स, ते प्रेत, सर्वजण त्या प्रकाशात जळून राख झाले. मला जाणवलं की माझं शरीर गरम होत आहे. मला पुन्हा श्वास घेता येत होता. ईश्वरी, ईश्वरी, डोळे उघड ग, लवकर. मी डोळे उघडले. मी त्या भयावह रुग्णालयात नव्हते. मी माझ्या गाडीत होते. गाडी दरीत पडली नव्हती, तर कशेडी घाटातल्या एका मोठ्या वडाच्या झाडावर आदळली होती. एअरबॅग्ज उघडल्या होत्या. बाहेर काही स्थानिक लोक उभे होते. पाऊस थांबला होता. पहाट होत होती. तू ठीक आहेस ना बेटा? खूप मोठा अपघात झाला असता. मी कसाबसा श्वास घेतला. हो, मी ठीक आहे. ती बाई कुठे गेली, जिने लिफ्ट मागितली होती? कोणती बाई? तू तर गाडीत एकटीच होतीस. आणि हा रस्ता तर बंद आहे. मी सुटकेचा श्वास सोडला. मला वाटलं तो सगळा एक भयानक भास होता. मी गाडीतून बाहेर पडले. पोलिसांनी माझी चौकशी केली. पण जेव्हा मी माझ्या अंगावरचे कपडे पाहिले, तेव्हा माझे हात थरथरू लागले. माझ्या पोटावर, जिथे त्या डॉक्टरने सुरी चालवली होती, तिथे एक खोल जखमेचा वळ होता. तो अजूनही ताजा होता. आणि माझ्या हाताच्या नखांमध्ये अजूनही त्या चेटकिणीच्या काळ्या केसांचा तुकडा अडकला होता. मी कारच्या आरशात पाहिलं. मागचं सीट रिकामं होतं. पण आरशाच्या काचेवर रक्ताने एक संदेश उमटला होता. मी तुझ्या हृदयात अजूनही आहे. कशेडी घाट कधीच कोणाला सोडत नाही. मी जोरात ओरडले. आणि पुन्हा एकदा अंधार माझ्या डोळ्यांसमोर पसरला. आजही जेव्हा मी रात्री कशेडी घाटातून प्रवास करते, तेव्हा मला मागच्या सीटवर कोणाचे तरी बर्फासारखे थंड श्वास जाणवतात. ही कथा कधीच संपणार नाही, कारण ती चेटकीण अजूनही माझ्या हृदयात धडधडतीये.